नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हनुमंत पाटील रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत 1.1 बीइंग नेबरलीचा 8वा व्हिडिओ। विद्यार्थी मित्रांनो, आपण 7व्या व्हिडिओमध्ये बघितलं की त्या दोघांची चर्चा सुरू आहे। जो त्याच्याकडे आलेली आहे ती त्याच्या घरातल्या त्याच्या रूम मधल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित लावण्यासाठी मदत करते। तो तिचे आभार मानतो। येतं आहे का लक्षात? तो तिचे आभार मानतो। त्याच्यानंतर तो तिला सांगतो की मला आता तुझी सेवा करू दे, पण मग ती सांगते की नाही नाही म्हणे, मी तुझी सेवा करण्यासाठी आले, तुझी करमणूक करण्यासाठी आलेली, तू माझी करमणूक करू नको म्हणे। चल म्हणे, मी तुला वाचून दाखवते म्हणे काहीतरी। लगेच तो सांगतो सॉरी म्हणे, म्हणजे तू मला माझ्यासाठी काहीतरी करण्याची तयारी ठेवते, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे, थँक्यू। परंतु मला माझी ती सगळी पुस्तकं वाचून झालेली आहेत आणि जर का तुला आवडणार असेल तर मला तुझ्याशी गप्पा मारायला आवडेल म्हणे। येतं आहे का लक्षात? तो काय सांगतो तिला, मला तुझ्याशी गप्पा मारायला आवडेल। लगेच ती सांगते नाही नाही भाऊ म्हणे, मी जर गप्पा मारायला लागले तर मी दिवसभर गप्पा मारू शकते। माझी जी बहीण आहे बेथ, ती तर डायरेक्ट सांगते की कुठे थांबावं हे मला माहीतच नाही। लगेच हा म्हणतो म्हणे, ती गुलाबी गुलाबी दिसते ती बेथ आहे का? हो म्हणे, तीच आहे। त्याच्यानंतर जी एकदम सुंदर दिसते ती मेघ आहे का म्हणे? हो मेघच आहे म्हणे ती। त्याच्यानंतर ती कुरड्या केसांची ॲमी आहे का म्हणे? हो म्हणे ॲमी आहे। लगे ही त्याला विचारते का म्हणे तुला एवढं कसं काय माहिती? मग तो थोडासा लाजतो, परंतु मनमोकळेपणे सांगून देतो म्हणे, तुम्ही एकमेकांना आरोड्या मारत असतात, एकमेकांच्या नावाने एकमेकांशी बोलत असतात, तेव्हा मी बघत असतो, कारण मी वर एकटा असतो तुमच्या घराकडे पाहणं, याच्या पलीकडे माझ्याकडे दुसरा टाइमपास नसतो, तुम्ही असतात समोर म्हणून मग मी तुमच्याकडे बघत असतो। तो 15 वर्षाचा असतो, तो काही मोठा नसतो, ती बी 15 वर्षाची असते, म्हणून एकदम निष्पाप चर्चा त्यांची सुरू असते। येतं आहे का लक्षात? तर मग म्हणे, आणि तुला सांगायला आवडेल म्हणे, तुला माझं थोडंसं उद्धटपणाचं वाटेल म्हणे, पण बऱ्याच वेळेस आहे ना तुम्ही तुमच्या घराची जी खिडकी आहे, ज्या खिडकीमध्ये फुलं असतात तिचा पडदा लावायला विसरतात म्हणे। मला तुम्ही घरामध्ये किती आनंदित दिसतात म्हणे, ज्यावेळेस तुम्ही टेबल भोवती तुमच्या आईसोबत जमलेले असतात म्हणे, संध्याकाळचे दिवे लागलेले असतात, त्यावेळेस किती सुंदर दिसत असतं म्हणे। आणि तुमच्या आईचा जो चेहरा आहे तो अपोजिट दिशेला असतो, परंतु आहे ना ती खूप सुंदर दिसत असते म्हणे। आणि तुला माहीत असेल म्हणे की मला आई नाही आहे। आता त्याला आई नाही आहे हे बोलताना त्याचे होठ असे थोडेसे वेडेवाकडे होतात इमोशनल होऊन, आणि म्हणून मग तो त्याच्या भावना लपवण्यासाठी शेकोटीमध्ये असं काहीतरी टाकायला लागून जातो, करायला लागून जातो। येतं एक लक्षात? आता त्याच्या ज्या भावना असतात तिच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतात, ती त्याला डायरेक्ट सांगते तू चिंता करू नको, आता याच्या पुढे आमच्या खिडकीचा पडदा आम्ही कधीच लावणार नाही, तुला जेवढं बघायचं असेल तू बघू शकतो, परंतु माझा सल्ला असेल की असं डोकावून बघण्यापेक्षा आहे ना तू काय करायला पाहिजे, तू सरळ आमच्या इथे ये, माझी आई आहे ना खूपच छान आहे, माझी आई तुझ्यासाठी खूप काही चांगल्या गोष्टी करेल। त्याच्यानंतर मी माझ्या बहिणीला बेतला कधी सांगितलं ना तर ती तुझ्यासाठी गाणंसुद्धा म्हणू शकते। माझी जी बहीण आहे कोणती ॲमी, ती नाचू पण शकते। येतं आहे का लक्षात? आणि मी मेघ, आम्ही तुला खूप हसवू। येतं आहे का लक्षात? त्यामुळे तुला खूप छान वाटेल आणि तू आमच्याकडे येऊ शकतो। येतं आहे का लक्षात? परंतु तुझ्या आजोबा तुला परवानगी देतील का म्हणे यायला? म्हणे मग देतील ना म्हणे, देतील म्हणे ते, कारण फक्त तुझ्या आईने जर का तसं विचारलं तर। आता माझे आजोबा नक्की परवानगी देतील म्हणे, फक्त तुझ्या आईने विचारायला पाहिजे, ते एकदम दयाळू आहेत म्हणे, आणि मला जे आवडतं ना ते मला करू देतात। येतं आहे का लक्षात? फक्त त्यांना अशी भीती असते की माझ्यामुळे इतरांना त्रास व्हायला नको। जे अपरिचित लोक आहेत, बाहेरचे लोक आहेत, त्यांना माझ्यामुळे त्रास व्हायला नको याची त्यांना भीती असते म्हणे। येतं आहे लक्षात? आता लगेच ती काय सांगते मग, स्ट्रेंजर्स म्हणजे अपरिचित, एक मिनिट मला पेन चेंज करून घेऊ द्या। वी आर नॉट स्ट्रेंजर्स, आपण काही अपरिचित लोक नाही आहेत, वी आर नेबर्स, आपण शेजारी आहोत। अँड यू नीडंट थिंक, तुला विचार करण्याची गरज नाही आहे, यू वुड बी अ बॉदर, तू त्रासदायक बनशील असं। वी आर नॉट नेबर्स, वी आर नॉट स्ट्रेंजर्स, वी आर नेबर्स अँड यू नीडंट थिंक यू वुड बी अ बॉदर, आपण काही एकमेकांना अपरिचित नाही आहेत, आपण एकमेकांचे शेजारी आहोत, आणि तू कोणाला त्रासदायक ठरशील याचा तू विचार तू करायला नको। वी वॉन्ट टू नो यू, आम्हाला तुला जाणून घ्यायचं आहे, तुझ्याशी परिचय करून घ्यायचा आहे। अँड आय हॅव बीन ट्राईंग टू डू इट, आणि मी ते करण्याचा प्रयत्न करते, धिस ट्राईंग टू डू इट धिस एव्हर सो लॉंग, मी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करते तुझ्याशी परिचय करून घेण्याचा। वी हॅवंट बीन हिअर अ ग्रेट व्हाईल, आम्ही काही जास्त दिवसापासून इथे राहत नाही, यू नो, तुला माहिती आहे,
बट वी हॅव गॉट ॲक्वेंटेड, आमचा परिचय झालेला आहे. ॲक्वेंटेड म्हणजे परिचय होणे. विथ ऑल अवर नेबर्स, आमच्या सगळ्या शेजाऱ्यांशी. बट यू म्हणजे एक्सेप्ट यू, तुला जर सोडलं तर बाकी सगळ्यांशी आमचा परिचय झालेला आहे. येत आहे का लक्षात? तर ती काय सांगते, आपण काही अपरिचित नाही आहेत म्हणे, आपण शेजारी आहोत म्हणे. आणि तुला असा काही विचार करण्याची गरज नाही की तू त्रासदायक ठरेल असं. उलटा आम्हालाच तुझ्याशी परिचय करून घेण्याची इच्छा आहे. आणि मी तर बऱ्याच दिवसापासून हे करण्याचा प्रयत्न करते. तुला माहिती आहे आम्हाला इथे राहून काही जास्त दिवस होत नाही आहे. परंतु तू मला जर का सोडलं, तुला जर सोडलं तर इथल्या सगळ्या शेजाऱ्यांशी आमचा परिचय आहे. यू सी, तू पाहतेस. ग्रँडपा लिव्ज अमंग हिज बुक्स, आजोबा नेहमी त्यांच्या पुस्तकांमध्ये राहतात. अँड डझंट माइंड मच व्हॉट हॅपन्स आउटसाईड. डझंट माइंड म्हणजे त्यांना काही घेणं देणं राहत नाही. व्हॉट हॅपन्स आउटसाईड, बाहेर काय घडतं याच्याशी त्यांना काही घेणं देणं राहत नाही. मिस्टर ब्रूक, माय ट्युटर, माझे शिक्षक, डझंट स्टे हिअर, आणि ते इथे राहत नाही. यू नो, तुला माहिती आहे. अँड आणि आय हॅव नो वन, आय हॅव नो वन, माझ्याकडे कोणी नाही आहे. आय हॅव नो वन टू गो अबाउट विथ मी, आणि माझ्यासोबत राहायला दुसरं कोणी नाही आहे. सो आय जस्ट स्टॉप ॲट होम, म्हणून मी घरातच राहतो. अँड गेट ऑन ॲज आय कॅन, आणि जसं मला करमणूक करणं शक्य असेल तशी मी करमणूक करत असतो. येत आहे का लक्षात? तर तो काय म्हणाला, म्हणे माझे आजोबा मला परवानगी देतील, परंतु त्यांना भीती वाटते की माझ्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको. मग ती त्याला काय सांगते, म्हणे तुझ्यामुळे कशाला कोणाला त्रास होईल, तू आणि आपण अपरिचित थोडी आहेत, काही पण झालं तरी आपण शेजारी आहोत. येत आहे का लक्षात? आणि तुला माहिती आहे आम्हाला काही इथे येऊन जास्त दिवस झालेले नाहीत, परंतु तुला सोडलं तर बाकी इतर सगळ्यांशी आमचा चांगला परिचय आहे. येतं आहे का लक्षात? तुला जर सोडलं तर बाकी इतरांशी आमचा चांगला परिचय आहे. आणि मग तो सांगतो म्हणे, तू पाहते म्हणे माझे आजोबा आहेत ना, काही पुस्तकांमध्ये व्यस्त असतात, बाहेर काय घडतंय त्यांना काहीच घेणं देणं राहत नाही. आणि माझे जे शिक्षक आहेत ते माझ्याजवळ राहत नाही, त्यामुळे माझ्याजवळ कोणी नसतं, आणि म्हणून मग मी पण इथंच घरातच राहतो. येतं आहे का लक्षात? आणि जसा टाइमपास करता येईल तसा मी करत असतो. येतं आहे लक्षात? मग ती काय सांगते, दॅट्स बॅड, ते एकदम वाईट आहे. यू ऑट टू मेक अँड एफर्ट, तू प्रयत्न करायला पाहिजे. ऑट टू मेक, आता ऑट टू नैतिक कर्तव्य दर्शवण्यासाठी, म्हणजे ते तुझं नैतिक कर्तव्य आहे. येतं आहे का लक्षात? अँड आणि गो व्हिजिटिंग एव्हरीवेअर, आणि सगळीकडे तू भेटी द्यायला पाहिजेत. यू आर आस्ड. येतं आहे का लक्षात? तुला जिथे जिथं सांगितलं जाईल ना तिथे तिथे तुला वाटत असेल तिथे तिथे तू भेटी द्यायला पाहिजेत. देन यू विल हॅव प्लेंटी ऑफ फ्रेंड्स, त्याच्यानंतर तुला भरपूर मित्र भेटतील. अँड आणि प्लीझंट प्लेसेस, चांगले चांगले ठिकाणं, टू गो टू. येतं आहे का लक्षात? जाण्यासाठी तुला चांगली चांगली ठिकाणं मिळतील. नेवर माइंड बीइंग बासफुल असल्याची लाज वाटू देऊ नको. बासफुल म्हणजे काय? लाजिरवाना, लाजरा. इथं एक लक्षात, लाजरा असल्याची लाज वाटू देऊ नको. आता बघा, इट म्हणजे ते लाजिरवानापणा. इट वोंट लास्ट, तो टिकणार नाही लॉंग, जास्त काळ. इफ यू कीप गोईंग, जर का तू बाहेर जात राहिला, इतरांना भेटत राहिला, तर तुझा हा बोजरा प्रकार आहे, लाजरा जो प्रकार आहे तो जास्त दिवस टिकणार नाही. तर ती त्याला काय सांगते, म्हणजे ते वाईट आहे. तू प्रयत्न करायला पाहिजे, लोकांना भेटी द्यायला पाहिजेत, तुला भरपूर मित्र भेटतील, चांगल्या चांगल्या ठिकाणांना भेटी द्यायला भेटतील. येतं आहे का लक्षात? आणि तू थोडंसं बोजरा आहे, लाजरा आहे, याचा तू विचार करू नको. तुझं जे लाजरा रूप आहे किंवा तुझा जो स्वभाव आहे लाजण्याचा, तो जास्त वेळ टिकणार नाही. लास्ट म्हणजे काय? टिकणे. आता बघा, लॉरी टर्न रेड अगेन, तो पुन्हा लाल झाला. येतं आहे का लक्षात? तो पुन्हा लाल झाला म्हणजे थोडंसं त्याला कसं तरी वाटायला लागलं. बट वॉजंट ऑफेंडेड, परंतु त्याला अपमानित झाल्यासारखं वाटलं नाही. ॲट बिईंग अक्युज्ड म्हणजे आरोप झाल्याचे. ऑफ बाशफुलनेस, लाजाळूपणाचा त्याच्यावरती आरोप झाला. येतं आहे का लक्षात? कोणीतरी लाजरा म्हटलं, याचा त्याला अपमान वाटला नाही.
फॉर देअर वॉज सो मच गुड विल इन जो इट वॉज इम्पॉसिबल नॉट टू टेक हर ब्लंट स्पीचेस स्पष्ट भाषणे ॲज काइंडली ॲज दे वेअर मिंट. हे बघा, त्याला ऑफेंडेड म्हणजे अपमानित झाल्यासारखं का नाही वाटलं. फॉर देअर वॉज सो मच गुड विल, खूप सारी चांगली इच्छा होती इन जो, जोची ते बोलण्यामागे तिचा जो उद्देश होता तो चांगला होता आणि ते असल्यामुळे इट वॉज इम्पॉसिबल नॉट टू टेक हर ब्लंट स्पीचेस, तिचे जे ब्लंट स्पीचेस होते ते सिरियसली न घेणे ॲज काइंडली ॲज दे वेअर मिंट, कारण ते जरी ब्लंट होते, जरी ते धारदार तिचे शब्द वाटत होते, येतं एक लक्षात, जरी तिचे शब्द हे तलवारीसारखे धारदार होते परंतु त्यामागची जी भावना होती ना ती एकदम काइंडली होती, म्हणजे काइंडनेसची होती, प्रेमाची होती. लक्षात घ्या. पुढे काय दिलेलं आहे बघा. डू यू लाईक युअर स्कूल, तुला तुझी शाळा आवडते का. आस्क्ड द बॉय, त्या मुलाने विचारलं. चेंजिंग द सब्जेक्ट, विषय बदलवून त्याने विचारलं तुला तुझी शाळा आवडते का. आफ्टर अ लिटल पॉज, थोडा वेळ थांबल्यानंतर. ड्युरिंग विच, ज्याच्या काळामध्ये ही स्टेअर्ड ॲट द फायर, स्टेअर्ड म्हणजे टक लावून पाहत होता तो, ॲट द फायर. अँड जो लुक्ड अबाउट हर, ती आपल्या अवतीभोवती पाहत होती. वेल प्लीज्ड, खूप आनंदित होऊन. येतं एक लक्षात, तिने त्याला बोजरा म्हटलं, लाजरा म्हटलं. येतं एक लक्षात, त्याला काही वाईट वाटलं नाही कारण तिचा बोलण्यामागे प्रेम होतं, दया होती आणि म्हणून मग थोडा वेळ तो त्या शेकोटीकडे बघत राहिला आणि ती घरातल्या त्या वस्तूंकडे बघत राहिली कारण त्या ज्या सगळ्या वैभव होतं, ऐश्वर्य होतं, ते पण तिला बी होल्ड म्हणजे पाहण्याची इच्छा होती. येतं एक लक्षात, आणि म्हणून ते ती पाहत होती आणि म्हणून मग त्याने विषय बदलवण्यासाठी तिला प्रश्न विचारला. काय की म्हणे तुला शाळा आवडते का. येतं एक लक्षात, तुला तुझी शाळा आवडते का. हां, लगेच तिने काय सांगितलं. डोंट गो टू स्कूल, शाळेत जात नाही. आय एम अ बिझनेसमॅन, म्हणजे मी एक व्यावसायिक माणूस आहे. गर्ल, बिझनेसमॅन आहे म्हणजेच काय, एक व्यावसायिक माणूस आहे, म्हणजेच एक व्यावसायिक मुलगी आहे. आय मीन, मला असं म्हणायचं आहे, मी बिझनेसमॅन आहे म्हणजेच बिझनेस गर्ल आहे. आय गो टू वेट ऑन माय ग्रेट आंट अँड अ डिअर क्रॉस ओल्ड सोल शी इज टू अँसर्ड जो. येतं आहे का लक्षात, तिचं जे म्हणणं आहे ते असं आहे की ती टू वेट ऑन, टू वेट ऑन म्हणजे काय, ची देखभाल करण्याचे काम करणे. आय गो टू वेट ऑन माय ग्रेट आंट, म्हणजे माझ्या आजीची मी देखभाल करण्याचं काम करते. असं आहे का, आणि असं आहे म्हणजे त्याचा प्रकार असा आहे. आणि पुढे काय म्हणते, ती आजी कशी आहे. क्रॉस ओल्ड सोल म्हणजे तिरसट, तिरसट म्हणजे काय बघा, असं स्वभाव असतो तो ज्याच्या, ती तिरसट स्वभावाची आहे. आणि आय गो टू वेट ऑन, वेट ऑन ही फ्रेज आहे. टू वेट ऑन म्हणजे ची देखभाल करणे, ची काळजी घेणे किंवा ची काळजी घेण्याचं काम करणे. तर म्हणे मी शाळेत जात नाही, मी एक बिझनेसमॅन आहे म्हणजे बिझनेस गर्ल आहे, मी माझ्या आजीची काळजी घेते. येतं आहे का लक्षात, जरी ती खूप तिरसट आहे, येतं आहे का लक्षात, तरी मी तिची खूप काळजी घेते आणि तेच माझं काम आहे. लॉरीने, पुढे बघा, लॉरीने ओपन उघडलं हिज माउथ टू आस्क म्हणजे विचारायला, अनादर क्वेश्चन, दुसरा प्रश्न विचारण्यासाठी लॉरीने तोंड उघडलं. बट परंतु रिमेंबरिंग म्हणजे आठवल्यामुळे, जस्ट इन टाईम वेळेमध्ये, दॅट की इट ते वाजंट नव्हतं, मॅनर्स म्हणजे योग्य गोष्ट, टू मेक म्हणजे विचारणे, टू मेनी इन्क्वायरीज, टू मेक टू मेनी इन्क्वायरीज जास्त चौकशा करणे, इन टू पीपल्स म्हणजे लोकांच्या अफेअर्स म्हणजे पर्सनल गोष्टींमध्ये. लॉरीने आता ती तिच्या आजीबद्दल सांगू लागली, मग हा पण थोडंसं बोलण्यासाठी याने तोंड उघडलं, परंतु लगेच याला आठवलं की लोकांच्या पर्सनल गोष्टींबद्दल जास्त इन्क्वायरी करणं योग्य नाही. ही शट इट अगेन, आणि त्याने ते लगेच बंद केलं, त्याने त्याचं तोंड. अँड लुक्ड पाहू लागला, अनकम्फर्टेबल म्हणजे तो एकदम अस्वस्थ वाटू लागला. जोला लाईक्ड आवडलं हिज गुड ब्रीडिंग, त्याचे जे चांगले संस्कार होते ना, हे पर्सनल गोष्टींबद्दल न विचारण्याचे, ब्रीडिंग म्हणजे काय, संस्कार, त्याचं जे संगोपन झालेलं होतं किंवा त्याचे जे वळण होतं ते तिला आवडलं. लक्षात घ्या.
अँड डिडंट माइंड, आणि तिला काही त्या गोष्टीचा त्रास नव्हता, हॅव्हिंग अ लाफ म्हणजे हसणे, ॲट आंट मार्च म्हणजे तिच्या आजीचा विषय काढून खूप हसणे याबद्दल तिला डिडंट माइंड म्हणजे काही हरकत नव्हती. सो शी गेव हिम अ लाईव्हली डिस्क्रिप्शन म्हणजे हुबेहूब वर्णन तिने केलं. येतं आहे का लक्षात? सो शी गेव हिम अ लाईव्हली डिस्क्रिप्शन म्हणजे हुबेहूब वर्णन केलं ऑफ द फिगेटी ओल्ड लेडी, हर फॅट पॉडल, द पॅरोट अँड दॅट टॉक्ड स्पॅनिश अँड द लायब्ररी व्हेअर शी रिवेल्ड. बघा मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या याच्यातले जे महत्त्वाचे शब्द आहेत रिवेल्डपर्यंतचे. तर मित्रांनो, त्याचे जे संस्कार होते की लोकांच्या पर्सनल गोष्टींबद्दल जास्त खोलवर जाऊन चौकशी न करण्याचे, ते तिला आवडले. परंतु तिला आजीबद्दल मनमोकळी चर्चा करायला तिला आवडणार होतं आणि म्हणून तिने लाईव्हली डिस्क्रिप्शन दिलं म्हणजे हुबेहूब वर्णन केलं आजीचं. ती आजी कशी होती? फिगेटी, याच्यात डी सायलेंट आहे. फिगेटी म्हणजे काय? चुडबुडी ओल्ड लेडी म्हणजे फिगेटी ओल्ड लेडी. त्याच्यानंतर हर फॅट पॉडल म्हणजे काय? केसाळ कुत्रा, पर्टिक्युलरली फॉरेनमध्ये आढळणारा. त्याच्यानंतर द पॅरोट दॅट टॉक्ड स्पॅनिश म्हणजे स्पॅनिश भाषा बोलणारा पोपट पण होता. अँड आणि द लायब्ररी व्हेअर शी रिवेल्ड म्हणजे जिथे ती भरपूर प्रमाणात आनंद घ्यायची. तिची लायब्ररी होती आंटची. येतं एक लक्षात? मार्च आंटची. तर या सगळ्या गोष्टींबद्दल तिने एकदम मनमोकळेपणे चर्चा केली. कोणाशी? या लॉरीशी. कोणी चर्चा केली? जोने. येतं आहे लक्षात? तर पुढे बघा मित्रांनो, पुढे काय दिलेलं आहे बघा आता. लॉरीने एन्जॉयड आनंद घेतला दॅट त्याच्या इमेन्सली म्हणजे प्रचंड प्रमाणात. अँड आणि वेन जेव्हा तिने टोल्ड सांगितलं अबाउट द प्राईम ओल्ड जंटलमॅन. येतं आहे का लक्षात? हू केम वन्स टू आंट मार्च अँड इन द मिडल ऑफ ए फाईन स्पीच हाऊ पोल हॅड ट्विक्ड हिज विग ऑफ. To his great dismay, the boy lay back and laughed till the tears ran down his cheeks, and the maid popped her head in to see what was the matter. बघा, खूप कॉमेडी गोष्ट आहे, व्यवस्थित समजून घ्या. तर याच्यात काय सांगितलेलं आहे बघा. तर बघा, व्यवस्थित समजून घ्या. याच्यात काय सांगितलेलं आहे की वेन शी टोल्ड अबाउट द प्राईम ओल्ड जंटलमॅन. प्राईम म्हणजे काय? सभ्य. येतं एक लक्षात? एक जंटलमॅन आहे, एक सभ्य गृहस्थ आहे. हू केम वन्स टू ऊ म्हणजे काय? लग्नाची मागणी घालण्यासाठी. आंट मार्च. एकदा एक सभ्य रुबाबदार, प्राईमचा अर्थ होतो इथे रुबाबदार सभ्य गृहस्थ आला आणि लग्नाची मागणी घालण्यासाठी आला आंट मार्चला. आणि इन द मिडल ऑफ ए फाईन स्पीच म्हणजे त्यांचं दोघांचं, आंट मार्चचं आणि त्या प्राईम ओल्ड जंटलमॅनचं जे संभाषण चालू होतं त्याच्या मधोमध हाऊ पोल हॅड ट्विक्ड. पोल म्हणजे जो पोल असतो घरामध्ये त्याच्या ट्विक्ड म्हणजे हिसका लागला. हिस विग म्हणजे काय? केसांचा ज्याची टकली असते तो घालतो ते विगला धक्का लागला, ट्विक हिसका लागला. आणि हिस ग्रेट डिस्मे तो खूप निराश झाला. येतं आहे का लक्षात? आणि धक्का लागून तो टोप तो पडला आणि त्याची जी टक्कल होतं ते आजीबाईचा समोर आलं. येतं आहे का लक्षात? आणि त्यामुळे त्याची किती तिरपीट झाली, त्याची केवढी फजिती झाली त्या लग्नाची मागणी घालायला आलेल्या माणसाची. याबद्दल खूपच द बॉय ले बॅक म्हणजे तो जो लॉरी होता तो बिलकुल असा लोडून हसू लागला. आणि लाफ्ड टिल द टीयर्स रॅन डाऊन. इतका म्हणजे हसू लागला या किस्स्यावर की आजीला मागणी घालण्यासाठी एक रुबाबदार सभ्यगृहस्थ आला आणि त्याचं जे केसांचा जो टोप होता त्याने त्याच्या टकलीवर घातलेला त्याला पोलचा असं धक्का लागला आणि तो टोप खाली पडल्यामुळे त्याचा कसा पोपट झाला. येतं एक लक्षात? त्याचं कशी तिरपीट झाली, तो कसा निराश झाला हे ऐकून लॉरी असं बिलकुल खाली लोडून हसायला लागला आणि डोळ्यातनं अश्रू येईपर्यंत तो
हसू लागला. आता हे सगळं असं त्यांचं दोघांमधली चर्चा आणि एवढं जोरजोराने याचं हसणं बघून मेड पॉप्ड हर हेड. पॉप म्हणजे काय, डोकावून पाहणे. पॉप्ड हर हेड इन टू सी व्हॉट वॉज द मॅटर. नेमकं काय झालं बुवा एवढा हा हसतोय. तर हे बघण्यासाठी नोकरानीने त्यांच्या रूममध्ये डोकावून पाहिलं. बघा पुढे. ओ दॅट डज मी नो एंड ऑफ गुड. बस एवढ्यावर चालणार नाही. दॅट डज मी नो एंड ऑफ गुड. एवढ्यावर तुझ्या चांगल्या गोष्टी संपवून चालणार नाही. टेल ऑन, सांगत राहा प्लीज, कृपया करून. ही सेड टेकिंग हिज फेस आउट ऑफ द सोफा. सोफ्यामधून त्याने आपला चेहरा असं सांगितलं, दॅट डज नॉट मी नो एंड ऑफ गुड. माझ्यासाठी या चांगल्या गोष्टींचा शेवट नाही आहे, मला सांगत राहा. आणि त्याने असा चेहरा सोफ्याच्या बाहेर काढला. सोफाचं जे कुशन असतं त्याच्या बाहेर त्याने आपला चेहरा काढला. रेड लाल बुंद झालेला आणि शायनिंग चमकत असलेला. विथ मेरीमेंट. मेरीमेंट म्हणजे काय, हॅपीनेस. आनंदाने चमकत असलेला चेहरा त्याने बाहेर काढला. आणि तू एवढ्यावर तुझ्या चांगल्या गोष्टी संपवू नको. येत आहे का लक्षात? आता पुढे बघा. मच इलेटेड, खूपच आनंदित झाली. विथ हर सक्सेस. तिला यश आलेलं होतं. तिचे विचार काय होते की त्याला आनंदित करायचं. खूप आनंदित झाल्यामुळे जो डीड टेल ऑन ती सांगत राहिली. ऑल अबाउट देअर प्लेस. त्यांचे खेळ आणि प्लॅन्स म्हणजे योजना. देअर होप्स म्हणजे त्यांच्या आशा. फिअर्स म्हणजे भीती. फॉर फादर, वडिलांची. अँड आणि द मोस्ट इंटरेस्टिंग इव्हेंट्स. आणि सगळ्यात करमणूकवाल्या घटना. ऑफ द लिटल वर्ल्ड, छोटंसं जग. इन विच, ज्याच्यामध्ये द सिस्टर्स लिव्ड, त्या बहिणी राहायच्या. तर इलेटेड म्हणजे काय, खूप आनंदित होणे. विथ हर सक्सेस, कारण तिच्यासाठी यश काय होतं, त्याच्यासाठी काहीतरी करता येणे हे तिच्यासाठी यश होतं. आणि त्याला आनंदित करणे हे सुद्धा तिच्यासाठी यश होतं. आणि तो आनंदित झालेला होता हे बघून मग तिने टेल ऑन ती सांगतच राहिली. त्यांच्या खेळांबद्दल, त्यांच्या योजनांबद्दल, त्यांच्या आशांबद्दल, त्यांच्या वडिलांच्या भीतीबद्दल आणि त्यांच्या छोटंसं जग ज्यामध्ये त्या बहिणी राहत होत्या, त्या जगातल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल ती त्याला सांगत राहिली. देन दे गॉट टू टॉकिंग अबाउट बुक्स. त्याच्यानंतर ते पुस्तकांबद्दल चर्चा करू लागले. येत आहे का लक्षात? त्याच्यानंतर ते कशाबद्दल चर्चा करू लागले? बुक्स म्हणजे पुस्तकांबद्दल चर्चा करू लागले. तर देन दे गॉट टू टॉकिंग अबाउट बुक्स. त्याच्यानंतर त्यांनी पुस्तकांबद्दल सुरुवात केली. अँड बघा तुम्ही, अँड टू जोज डिलाईट, जोचा आनंद म्हणून, शी फाउंड, तिला काय आढळलं बघा, दॅट लॉरी लव्ड देम ॲज वेल ॲज शी डीड. तिला जेवढी पुस्तकं आवडत होती तेवढीच पुस्तकं लॉरीला पण आवडत होती हे तिला आढळलं आणि त्यामुळे तिला आनंद झाला. अँड हॅड रेड, वाचले होते, इवन मोर दॅन हरसेल्फ, आणि तिच्यापेक्षा त्याने खूप जास्त पुस्तकं वाचलेली होती. येतं एक लक्षात? याचा देखील तिला आनंद झाला. लक्षात घ्या. तर या पॅराग्राफमध्ये काय पाहिलं आपण, तो तिला सांगतो की म्हणे तुझ्या चांगल्या गोष्टी एवढ्यावर संपवून चालणार नाही, मला अजून चांगल्या गोष्टी सांगतो. आणि मग ती पण खुश झाली, कारण तिचा मेन उद्देश तोच होता की त्याला आनंदित करणे, आणि ती त्याला आनंदित करू शकली होती. याचा तिला खूप आनंद झाला. येतं आहे का लक्षात? आणि त्याला पण पुस्तकं वाचायला आवडतात आणि त्याने तिच्यापेक्षा जास्त पुस्तकं वाचलेली आहेत, याचा तिला खूप आनंद झाला. इफ यू लाईक देम सो मच, जर का तुला ती खूप आवडत असतील तर कम डाऊन, खाली ये, अँड सी, पहा, आवर्स म्हणजे आमची. लॉरी सांगतोय तिला, म्हणजे तुला जर का पुस्तकं खूप आवडत असतील ना, चल खाली ये, मी तुला दाखवतो. ग्रँडफादर इज आउट, आजोबा बाहेर गेलेले आहेत. सो यू नीडंट बी अफ्रेड, तुला घाबरण्याची गरज नाहीये. सेड लॉरी गेटिंग अप, उठत लॉरी म्हणाला, चल म्हणे तुला जर का पुस्तकं एवढे आवडत असतील ना, कम डाऊन अँड सी आवर्स, खाली चाल आणि आमची पुस्तकं पहा. ग्रँडफादर इज आउट अँड सो यू नीडंट बी अफ्रेड, आणि तुला घाबरण्याची गरज नाहीये. सेड लॉरी गेटिंग अप, उठत असताना तो बोलला. आता बघा लगेच ती काय उत्तर देते, आय एम नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग, मला कशाचीच भीती वाटत नाही. रिटर्न जो विथ अ टॉस ऑफ द हेड.
आय एम नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग रिटर्न जो विथ अ टॉस ऑफ द हेड. म्हणजे तिने तिचा डायलॉग मारून दिला. ती तिच्या परत एकदा तिच्या रूपात येऊन गेली म्हणे मला कोणाचीच भीती वाटत नाही. आता बघा, आय डोंट बिलीव्ह यू आर. मला पण वाटत नाही की तुला भीती वाटते. एक्सक्लेम द बॉय. मला पण वाटत नाही की तुला कोणाची भीती वाटते असं तो म्हणाला. लुकिंग ॲट हर. तिच्याकडे पाहत. विथ मच ॲडमायरेशन. खूप कौतुक करत. दो ही प्रायव्हेटली थॉट. जरी त्याने आपल्या मनातल्या मनात विचार केला. शी वूड हॅव गुड रिझन. तिला एकदम चांगलं कारण भेटेल. टू बी ट्रिफल म्हणजे घाबरण्याचं. ट्रिफल अफ्रेड म्हणजे काही प्रमाणात घाबरल्याचं. ऑफ द ओल्ड जंटलमॅन. त्याच्या आजोबांना. इफ जर का शी मेट हिम. ती त्यांना भेटली. इन सम ऑफ हिज मूड्स. बघा, तो काय म्हणाला म्हणे तुझ्याकडे पाहून असं वाटतंच म्हणे की तू कोणालाच घाबरत नाही. परंतु त्याच वेळेस त्याच्या मनात काय विचार आला की जर का आजोबांचा मूड खराब असताना ही आजोबांना भेटली तर हिला आजोबांना घाबरण्याचं चांगलंच कारण भेटून जाईल. म्हणजे जी आजोबांना घाबरायला लागेल. लक्षात घ्या मित्रांनो. द ॲटमॉस्फिअर ऑफ द होल हाऊस बीइंग समर लाईक. सगळं जे ॲटमॉस्फिअर होतं ना घरातलं ते समर लाईक होतं म्हणजे उन्हाळ्याप्रमाणे होतं. लॉरी लेड द वे फ्रॉम रूम टू रूम. लॉरी एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये तो त्याचा मार्ग काढत राहिला. लेटिंग म्हणजे परिचय करून देत. लेटिंग म्हणजे परवानगी देत. जोला स्टॉप टू एक्झामाइन म्हणजे थांबून सगळं तपासायला त्याने तिला परवानगी दिली. व्हॉट एव्हर जे काही. स्ट्रक हर फॅन्सी म्हणजे तिला तिच्या कल्पनेला जे काही स्पर्श करून जात होतं म्हणजे तिला जे काही आवडत असेल ते एकदम शांततेत बघायला त्याने तिला परमिट केलं. अँड आणि सो ॲट लास्ट दे केम टू द लायब्ररी. आणि शेवटी ते लायब्ररी जवळ आले. वेअर शी क्लॅप्ड हर हँड्स. आणि जिथे तिने टाळ्या वाजायला सुरुवात केली. अँड प्रान्स्ड ॲज शी ऑलवेज डीड व्हेन इस्पेशली डिलायटेड. येतं आहे का लक्षात. तर त्याने तिला पटेल त्या ठिकाणी तिचं समाधान होईस्तोवर ते बघायला तिला परवानगी दिली. आता जेव्हा ते त्यांच्या लायब्ररी जवळ गेले त्यावेळेस तिने टाळ्या वाजायला सुरुवात केली. जेव्हा ती लायब्ररीत गेली त्यावेळेस तिने टाळ्या वाजायला सुरुवात केली. आणि प्रान्स्ड म्हणजे काय, नाचायला सुद्धा सुरुवात केली. खूप आनंदित झाल्यावर जसं ती नेहमी करत होती तसं तिने करायला सुरुवात केली. येतं आहे का लक्षात. खूप आनंदित झाल्यावर ती नाचायला लागायची आणि तसंच ती करायला लागते तिथे. येतं आहे का लक्षात. पुढे बघा. इट वॉज लाईन म्हणजे एका रांगेत होते ते. इट वॉज लाईन्ड विथ बुक्स. एका रांगेत सगळी पुस्तकं लावलेली होती. अँड देअर वेअर पिक्चर्स अँड स्टॅच्यूज. चित्र होती आणि स्टॅच्यूज म्हणजे मूर्त्या होत्या. अँड डिस्ट्रॅक्टिंग म्हणजे लक्ष विचलित करणारे. लिटल कॅबिनेट्स छोट्या छोट्या पेट्या होत्या. फुल ऑफ कॉईन्स खूप सारे नाणे असलेले. अँड क्युरिओसिटीज म्हणजे जिज्ञासा असलेले. अँड स्लीपी होलो चेअर्स म्हणजे छोट्या छोट्या ज्या चेअर्स असतात आराम करून बसण्याच्या त्या चेअर्स होत्या. अँड क्युअर टेबल्स आणि एकदम असे मनमोकळे आगळे वेगळे टेबल पण होते. अँड ब्रॉन्झेस. अँड बेस्ट ऑफ ऑल सगळ्यात चांगलं अ ग्रेट ओपन फायर प्लेस. सगळ्यात मोठी गोष्ट चांगली तिथे काय होती, ओपन फायर प्लेस होतं म्हणजे शेकोटी होती मोकळी. विथ क्वांट टाईल्स ऑल राऊंड इट. एकदम असे रंगीबेरंगीचे स्टाईल्स असलेली शेकोटी सुद्धा होती. कळत असेल मित्रांनो आपल्याला. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. तिथे काय होते, डिस्ट्रॅक्टिंग लिटल कॅबिनेट्स म्हणजे लक्ष विचलित करणाऱ्या छोट्या छोट्या पेट्या होत्या. फुल ऑफ कॉईन्स खूप सारे कॉईन्स होते त्याच्यामध्ये. आणि क्युरिओसिटीज म्हणजे अशा जिज्ञासूच्या गोष्टी त्याने जमवलेल्या असतात. लहान मुलं माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर स्लीपी हॉलो चेअर्स म्हणजे असं आराम खुर्च्या होत्या. क्युअर टेबल्स असे एकदम आगळे वेगळे टेबल्स होते. ब्रॉन्झ म्हणजे तांब्या पितळाची भांडी होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे एकदम फायर प्लेस होतं आणि त्याला असं मस्त सुशोभित सुंदर असे दिसणारे क्वांट टाईल्स त्याला बसवलेले होते. येतं आहे का लक्षात. आता हे जे काही होतं ते कशाचं प्रदर्शन होतं, श्रीमंतीचं प्रदर्शन होतं. बघा ती काय म्हणते, व्हॉट रिचनेस. अरे बापरे काय श्रीमंतीचं प्रदर्शन आहे. साईड जो सिंकिंग इन टू द डेप्थ
ऑफ ए व्हेलर चेअर अँड गेझिंग अबाउट हर विथ अँड एअर ऑफ इंटेन्स सॅटिस्फॅक्शन. बघा ती काय म्हणते, व्हॉट रिचनेस म्हणजे केवढी श्रीमंती. बघा, सिंकिंग इन टू द डेथ ऑफ व्हेलर चेअर. व्हेलर चेअर म्हणजे काय, अशी रेशमी कपडा टाकलेली चेअर होती. येतं आहे का लक्षात. गेझिंग अबाउट हर विथ अन एअर ऑफ इंटेन्स सॅटिस्फॅक्शन. गेझिंग म्हणजे टक लावून पाहणे, इंटेन्स सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, तीव्र समाधानाने बघत होती ती. आता बघा त्याचं नाव कळेल तुम्हाला, थिओडर लॉरेन्स. यू ऑट टू बी द हॅपीएस्ट बॉय इन द वर्ल्ड. तू जगातला सगळ्यात हॅपीएस्ट बॉय असायला पाहिजे होता. शी ॲडेड इम्प्रेसिव्हली. येतं आहे का लक्षात. बघा पुढे ती काय म्हणते, परत एकदा व्यवस्थित मी त्याला अंडरलाईन करतो. थिओडर लॉरेन्स, यू ऑट टू बी, तू असायला पाहिजे होता द हॅपीएस्ट बॉय इन द वर्ल्ड. शी ॲडेड इम्प्रेसिव्हली. एकदम ती ठासून बोलू लागते की तू जगातला सगळ्यात आनंदी मुलगा असायला पाहिजे होतास, कारण एवढं सगळं ऐश्वर, एवढं वैभव, एवढी श्रीमंती तुझ्याकडे आहे. ती त्याला सांगते की तू जगातला सगळ्यात नशीबवाला व्यक्ती असायला पाहिजे होतं. आपलं तू नशीबवाला व्यक्ती आहे, नशीबवान व्यक्ती आहे, तू आनंदित असायला पाहिजे होतं. त्यावेळेस तो तिला काय उत्तर देतो बघा, अ फेलो म्हणजे व्यक्ती, कांट लिव्ह जगू शकत नाही ऑन बुक्स, व्यक्ती पुस्तकांवर जगू शकत नाही. सेड लॉरी शेकिंग हिज हेड ॲज ही पर्स्ड ऑन टेबल अपोजिट. विरुद्ध दिशेला असलेल्या टेबलवर पर्स्ड म्हणजे सॅट, बसला तो. बसून तो काय बोलू लागला की व्यक्ती पुस्तकांवर जगू शकत नाही. तर बघा मित्रांनो, इथपर्यंत जे बघितलं आपण त्याच्यावरचे प्रश्न आपण बघून घेऊया. ओके, तर आपण सुरुवात केली होती इथून. आपण कुठून सुरुवात केली होती, लेट मी चेक. इथून वी आर नॉट स्ट्रेंजर्स पासून. वी आर नॉट स्ट्रेंजर्स पासून सुरुवात केली होती. जस्ट अ मिनिट. तर बघा मित्रांनो, वी आर नॉट स्ट्रेंजर्स पासून आपण आपल्या 8व्या व्हिडिओला सुरुवात केलेली होती. येतं आहे लक्षात. तर याच्यावरचा पहिला प्रश्न विचारतो मी तुम्हाला. व्हॉट जो हॅड बीन ट्राईंग टू डू एव्हर सो लॉंग. व्हॉट जो हॅड बीन ट्राईंग टू डू एव्हर सो लॉंग म्हणजे बऱ्याच काळापासून जो काय करण्याचा प्रयत्न करत होती. तर त्याचं उत्तर येईल शी. आता उईचा आपण शी करू, म्हणजे दे पण चालेल. दे वॉन्टेड टू नो हिम. ओके, and why he should not bother, why he needn't think to be bother others. दुसऱ्यांना त्रासदायक ठरण्याचा त्याने का विचार करायला नको. because they are neighbors, because they are neighbors. how long they had been living as neighbors, haven't been there a great while. they, आता we आहे ना, we haven't been there a great while. Okay, where does his grandpa lives? Where does his grandpa live? His grandpa lives among his books. What does his grandpa not mind, or what doesn't his grandpa not mind? What happens outside? Who doesn't stay there? Who doesn't stay there? Mr. Brooke. Who is Mr. Brooke? Mr. Brooke is Laurie's tutor. Okay. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बनवू शकतो. What is bad and what he ought to, according to Joe. What is bad and what he ought to make.
येतं आहे का लक्षात? कोणती गोष्ट वाईट आहे आणि कोणती गोष्ट त्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येतं आहे का लक्षात? टू जस्ट स्टॉप ॲट होम अँड गेट ऑन ॲज ही कॅन, दॅट इज बॅड. टू बघा, टू जस्ट स्टॉप, टू जस्ट स्टॉप, आता आय उडवला आहे मी. येतं आहे का लक्षात? आय उडवलेला आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, सेट करून घेतो मी सगळं. दिसतंय? ओके. तर उत्तर येईल टू जस्ट स्टॉप ॲट होम अँड गेट ऑन ॲज ही कॅन. घरीच राहणे आणि जसं शक्य असेल तसं टाइमपास करणे हे बॅड आहे. आणि काय त्याला करण्याची गरज आहे? ही ऑट टू मेक ॲन एफर्ट अँड गो विजिटिंग एव्हरीवेअर ही इज आस्क्ड. ओके. What will happen if he go visiting everywhere? What will happen? Then बघा, then he will have plenty of friends. त्याला भरपूर मित्र राहतील. Pleasant places to go to. जायला चांगले चांगले ठिकाणं राहतील. What he should not mind. What he should never mind according to Joe. What Laurie should never mind. He should never mind being bashful. बाशफुल असण्याची त्याने कधीच चिंता करायला नको. येतं आहे का लक्षात? What won't last long if he keep going. What won't last his bashfulness. त्याचा लाजाळूपणा. तर बघा पुढे काय सांगितलंय. Why did Laurie turn red again? Why did Laurie turn again? Because she called him bashful. Because Joe called him bashful. Was it offending? Was it offending to be called or to be accused of bashfulness? Being accused of bashfulness, was it offending? No, it wasn't. Why it wasn't offending? Because ते अपमानास्पद का नव्हतं? बिकॉज देअर वॉज सो मच गुड विल इन जो इट वॉज इम्पॉसिबल नॉट टू टेक हर ब्लंट स्पीचेस ॲज काइंडली ॲज दे वेअर मिंट. इट वॉज इम्पॉसिबल. व्हॉट वॉज इम्पॉसिबल? टू टेक हर ब्लंट स्पीचेस ॲज काइंडली ॲज दे वेअर मिंट. जेवढ्या दयाळूपणे ते बोलले गेलेले होते तेवढ्या दयाळूपणे त्यांना न घेणे हे इम्पॉसिबल होते. Why Laurie asked Joe if she liked her school. Why Joe asked why Laurie asked Joe if she liked her school. Because just to change the subject. Changing आहे ना, तर आपण त्याला to change the subject, त्याला विषय बदलवायचा होता. ओके. How did he asked Joe if she liked her school? How did he asked? तर याचे उत्तर येईल आफ्टर अ लिटल पॉज ड्युरिंग विच ही स्टेअर्ड ॲट द फायर. जो लुक्ड अबाउट हर वेल प्लीज्ड. ओके. डज शी गो टू स्कूल? नो, शी डझंट. शी डझंट गो टू स्कूल. व्हॉट इज शी? शी इज अ बिझनेसमॅन. अ गर्ल. शी मीन्ट. ओके. व्हॉट इज हर बिझनेस? व्हॉट इज हर बिझनेस? आयचा करतो शी आणि गोचा करतो गोज. शी गोज टू वेट ऑन हर ग्रेट आंट अँड डिअर क्रॉस ओल्ड सोल. शी इज. ओके. वाय डिड लॉरी ओपन हिज माउथ? वाय डिड लॉरी ओपन हिज माउथ? ही ओपन हिज माउथ टू आस्क अनदर क्वेश्चन. What did he remember? What did he remember? He remembered that it wasn't manners to make too many inquiries into people's affair. Okay. What did Joe like? What did Joe like? Joe liked, बघा, Joe liked his good breeding
and didn't mind having a laugh at Aunt March. Huh? What did she give him? What did she give him? Lively description. Lively description of the fidgety old lady, her fat poodle, the parrot that talked Spanish, and the library where she reveled. Okay. What did Laurie enjoy immensely? Her lively description of the fidgety old lady, her fat poodle, the parrot that talked Spanish, and the library where she reveled. Okay, he enjoyed that immensely. What did she tell him about the prime old gentleman? What did Joe told him about the prime old gentleman? She told about the prime म्हणजे रुबाबदार old gentleman who came once to woo Aunt March, and in the middle of fine speech Paul had tweaked his wig off to his great dismay. Okay. Who lay back and laughed till tears ran down his cheeks? Boy म्हणजे कोण? Laurie. Okay. Why did the maid pop her head into the room to see what was the matter? Because he was laughing loudly. What did Laurie say, taking his face out of the sofa cushion, red shining with merriment? He said, that does not him no end of good. Tell on, please. Okay. He requested her to continue her funny stories. Why was she elated? She was elated with her success. What did she tell on about their plays, plans, their hopes, their fears, father, and the most interesting events of little world in which the sisters lived? What did Joe find to her delight? She found that Laurie loved them as well as she did, and had read even more than herself. Laurie loved them. म्हणजे काय? इथे बुक्स. तो पुस्तकांवर तिच्या इतकंच प्रेम करत होता आणि तिच्यापेक्षा त्याने जास्त पुस्तकं वाचलेली होती. Why she needn't be afraid, according to Laurie? Why she needn't be afraid? Because grandfather was out. What does he not believe? He does not believe that she is afraid of anything. त्याला विश्वास बसत नाही की तिला कशाची भीती वाटते. म्हणजे त्याला पण असं वाटतं की तिला कशाचीच भीती वाटत नाही. Afraid of anything. Okay. What did he privately think? She would have good reason to be a trifle afraid of the old gentleman if she met him in some of his moods. Okay. How was the atmosphere of whole house? Summer like? Where did Laurie lead? Laurie led the way from room to room. What did he let her? Letting Joe stop to examine whatever struck her fancy. Okay.
Where did they come at last? They come to the library. Okay. What was the reaction of Joe at the library? तर तिची रिॲक्शन काय होती? She clapped her hands and pranced as she always did when especially delighted. Okay. ती नाचू लागली आणि टाळ्या वाजू लागली. How is the description of library? It was lined with books. Books ने त्याला लाईनी होत्या. And there were pictures and statues and distracting little cabinets full of coins, curiosities, sleepy hollow chairs and queer tables, bronze, and best of all, a great open fireplace with corn tiles around it. Okay. What was her reaction? She exclaimed that it was richness. Okay. And she said that he ought to be the happiest boy in the world. Okay. What was his reply? His reply was that a fellow can't live on books. Okay. व्यक्ती पुस्तकांवर जगू शकत नाही. तर याचा पुढचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आता शेवटच्या व्हिडिओमध्ये सगळं संपेल मित्रांनो. मी अशी आशा करतो व्हिडिओ थोडा मोठा झाला परंतु आपल्याला आवडला असेलच. ठीक आहे. आवडला असेल तर लाईक करा, नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि मला काही सुचवायचं असेल तर कमेंट्स करा.